ब्रेकनंतर 0 ओव्हरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावरती आहेत। आजचा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील 2 वाद झालेले आहेत। बरं, फक्त आजच नाही तर वादांची ही मालिका राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहे। राहुल गांधींनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी टेक्सासमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला। एका कार्यक्रमात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका केली। त्यांच्या भाषणामध्ये राज्यघटना बदलणार असल्याची भीती आणि रोजगार निर्मिती हे मुद्दे सुद्धा होते। दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल त्यांनी वॉशिंग्टन डीसी मध्ये जॉर्जटाउन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला। देशामध्ये नरेंद्र मोदींची भीती होती, मात्र लोकसभा निकालानंतर ती भीती देखील नष्ट झाली अशी मांडणी त्यांनी केलेली आहे। बरं, लोकसभा निवडणूक निपक्ष झाली नाही असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाला देखील लक्ष्य केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभर फिरून प्रचार करता यावा अशा पद्धतीने मतदानाच्या तारखा ठरवल्या होत्या असा आरोप देखील त्यांनी केला। भाजपकडे प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा आणि ती राबवण्यासाठी प्रचंड मोठा निवडणूक निधी होता असं देखील त्यांनी सांगितलं। ही लोकसभा निवडणूक निपक्ष झाली असती तर मात्र भाजपला आत्ता मिळाल्या तेवढ्या 240 जागा सुद्धा मिळाल्या नसत्या असा दावा त्यांनी केलाय। आणि आज तिसऱ्या दिवशी देखील त्यांच्या सोबतच्या वादाची मालिका कायम राहिली आणि आज तर राहुल गांधींनी एका मुलाखतीमध्ये आरक्षणावरती भाष्य केलं। भारतामध्ये जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल म्हणाले। जॉर्जटाउन विद्यापीठामध्ये त्यांची मुलाखत पार पडली आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। या विधानावरून भारतामध्ये मात्र टीकेची झोड उठलेली आहे। बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी राहुल गांधींवरती सडकून टीका केली। अन्य पक्षांनी देखील राहुल यांच्या वक्तव्यावरती आपली नाराजी व्यक्त केली, पण त्यावर काँग्रेस पक्षासह अनेक मित्र पक्षांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे। हे सगळं आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले। We will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. Now, that creates a problem because there are many people who come from the upper caste, right? Who say, look, what have we done wrong? Right? Why are we being punished? आरक्षणाचा मुद्दा, शीख धर्मियांचा प्रश्न यासह अनेक विषयांवरती राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून भारतामध्ये मात्र तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। बरं, तशातच राहुल गांधींनी कट्टर भारत विरोधी अशी ओळख असलेल्या अमेरिकन खासदार आणि सत्तारूढ डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या इल्हान ओमार यांची भेट घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं। राहुल गांधींच्या भेटीसाठी आलेल्या अमेरिकन खासदारांच्या शिष्टमंडळात त्या होत्या। ओमार यांनी सातत्यानं काश्मीर आणि खलिस्तान हा स्वतंत्र देशांच्या मागणीला उघडपणे पाठिंबा दिला। शिवाय त्यांनी 2022 मध्ये पाक व्याप्त काश्मीरचा देखील दौरा केलेला होता आणि त्यामुळे इल्हान ओमार आणि राहुल गांधी यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आल्यानंतर भाजपनं त्यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे। अमेरिकेमधून सातत्यानं संघ, भाजप आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींच्या भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या इल्हान ओमरच्या भेटीनंतर स्वतः गृहमंत्री अमित शहांनी देखील राहुल गांधींचा समाचार घेतला। शहांनी राहुल गांधींवरती केलेल्या आरोपावरच आम्ही तुम्हाला आजच्या 0 ओव्हरमध्ये आणखी एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आत्ता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। माझाचा आज 0 ओव्हरमध्ये विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न, त्यावर आपण नजर टाकूया। देशविरोधी बोलणं आणि देश तोडणाऱ्यांसोबत उभं राहणं ही राहुल गांधींची सवयच आहे। गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्यासाठी। आरक्षणावरून वक्तव्य आणि भारतद्वेष्ट्या खासदाराची भेट यामुळे राहुल गांधींवरती जोरदार टीका सुरू झाली। राहुल गांधींच्या प्रत्येक वक्तव्यावरून गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे नेते त्यांचा खरपूस समाचार घेतात आणि तशातच आज राहुल गांधी अमेरिकेमध्ये मांडत असलेल्या भूमिकांवरून आणि गाठी भेटींवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्सवरती पोस्ट करत टीकास्त्र सोडलं। राहुल गांधींची वक्तव्य त्यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते असा हल्लाबोल शहांनी केलाय।
तसंच राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहराच उघड केल्याचं देखील वक्तव्य शहांनी केलेलं आहे। ते पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर एक्स वरती अमित शहा काय म्हणतात? देशविरोधी वक्तव्य करणं आणि देश तोडणाऱ्यांसह उभं राहणं ही काँग्रेस आणि राहुल गांधींची सवयच आहे। जम्मू काश्मीरमध्ये JKNCच्या देशविरोधी आरक्षण विरोधी अजेंड्याचं समर्थन करणं असो की परदेशात भारत विरोधी वक्तव्य असोत, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावली आहे। भाषा, प्रदेश, धर्म यांच्यात भेद निर्माण करण्याची वक्तव्य फुटीरतावादी विचारसरणी दाखवतात। आरक्षण विरोधामध्ये वक्तव्य करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहराच उघड केलाय। त्यांचे मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येत आहेत। भाजपा आहे तोवर आरक्षणाला कोणी धक्काही लावू शकत नाही, हे मी राहुल गांधींना सांगू इच्छितो आणि देशाच्या एकतेशी कोणी छेडछाडही करू शकणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एक्स वरती व्यक्त होताना म्हणाले। फक्त केंद्रीय गृहमंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील राहुल गांधींसह आता काँग्रेसवर टीका केलेली आहे। विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो? कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे। आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे। ओटामध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून। खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे। राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत। एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची, हे अतिशय चुकीचं आहे। इकडे भाजपनं हल्लाबोल सुरू केला तर तिकडे काँग्रेसनं पलटवार केला। धगधगत्या मणिपूरवरून मोदी सरकारला सवाल विचारले। त्याचं झालं असं की 16 महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे आणि त्यातच काल विद्यार्थ्यांनी राजभवनवरती मोर्चा काढलेला होता। त्याला देखील हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीमार केला। दुसरीकडे कंगपोकी जिल्ह्यामध्ये 2 सशस्त्र गटांमधील गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि तणाव वाढला, तर एका ठिकाणी जमावानं घरं पेटवल्याची देखील घटना समोर आली। याच हिंसक घटनांमुळे राज्यामधील 3 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, इंटरनेट सेवा स्थगित केली। याच घटनांवरून काँग्रेसनं आता भाजपवरती पलटवार केलेला आहे, तो देखील आता पाहूयात। हमारे को कांग्रेस को बदनाम करने के लिए, हमारे सरकार को बदनाम करने के लिए, राहुल जी को गालियां देने के लिए हर प्लेटफॉर्म का उन्होंने इस्तेमाल किया बाहर जाके, और हमको अब सबक सिखा रहे। राहुल जी ऐसा नहीं बोलना था, राहुल जी देशद्रोही है, कांग्रेस पार्टी देशद्रोही। क्या करे भाई देशद्रोही? हम तो तुम्हारे जैसा बाहर के प्लेटफॉर्म यूज करके देश के जो 60 साल हुकूमत की, देश को बनाया, हम कभी गालियां नहीं दी। लेकिन मणिपूरमधील हिंसाचारानंतर आता पुन्हा एकदा वळूयात आजच्या भागात आम्ही विचारलेल्या राजकीय प्रश्नाकडे। काँग्रेस भाजपमध्ये सुरू असलेल्या टीकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आम्ही विचारलेला प्रश्न, देशविरोधी बोलणं आणि देश तोडणाऱ्यांसोबत उभं राहणं ही राहुल गांधींची सवयच गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? होय आणि नाही हे 2 पर्याय होते तुमच्या समोर। तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात? यूट्यूबवरती दत्ता कडलसकर लिहितात, जे स्वतः तडीपार गुन्हेगार होते त्यांनी इतरांवरती बोलू नये, सामान्य माणसालाही माहिती आहे खरं कोण आणि खोटं कोण। एक्स वरती ध्यानेश लिहितात, अमित शहांना खोटं बोलण्याची सवयच झालेली आहे।
फेसबुकवरती हुर्जुक नझीर अहमद म्हणतात, तडीपार माणसाच्या कोणत्याही वक्तव्याशी सहमत असणं मूर्खपणा आहे. ज्या कुटुंबातील प्रमुख नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्यावरती शंका करणारे फक्त देशद्रोही असू शकतात. इंस्टाग्रामवरती साहेबराव शिंदे लिहितात, अगदी बरोबर आहे, कारण राहुल गांधींच्या वक्तव्यावरून असं वाटतं की ते भारताचे नागरिक नाहीत. तर या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एक अतिशय छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर कौल महाराष्ट्राचा. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.